सो नमस्कार एव्हरीवन, राधे राधे. कसे आहात सर्वजण? तर आमच्या सकाळ सकाळ चिमुताईचा गोंडस चेहरा पाहून कसा वाटला? तर तोंडात काही नाही हो, तिळाचा लाडू भरलेला आहे. आम्ही सकाळ सकाळ तिळाचे लाडू बनवायला घेतले होते आणि आमच्या चिमुताईलाही खायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही जस्ट एक छोटासा लाडू दिला आणि तिने अख्खाच्या अख्खा तोंडात घातला. तर असो, ह्या गोष्टी तर होतच राहतात. तर आम्ही सकाळ सकाळ चिमुताईला रेडी केलं आणि मीही रेडी झाले आणि तिच्या डॅडूसोबत तिला पाठवलं की पूजेचं सामान घेऊन या. ॲक्च्युली माझी नाईट शिफ्ट असल्यामुळे ना मला सामान घेणं काही जमलं नाही. त्यामुळे आमचे हे गेले आणि सगळं सामान घेऊन आले. हे पहा, जे ओवसा वगैरे लागतो आणि मेन म्हणजे हा गजरा घेऊन आले. त्याच्यामुळे तर माझा जेवढा राग होता पटकन निघून जातो. तर असं सकाळ सकाळ पूजा मात्र आमच्या घरी झाली होती आणि मग मी म्हटलं की ओवसाचा जो पूजा वगैरे असते ती मांडून घ्यावी आणि पटपट आवरून घ्यावं, कारण की मला पण ऑफिसला जायचं होतं आणि त्याच्यामुळे. तर तुम्हीही तुमच्या इथे कसा ओवसा करता हे मला नक्की सांगा. इथे मात्र मला पाटही भेटला नाही. ॲक्च्युली आमच्याकडे आहे, पण ह्या टायमिंगला मला भेटला नाही. पण मात्र ह्यांनी दिलेला गजरा मी मस्त आवडीने त्यांच्यासमोर लावला. ॲक्च्युली तेच हे शूट करत होते ना, तर त्याच्यामुळे त्यांना दाखवून दाखवून मी गजरा वगैरे लावला आणि पूजेला स्टार्ट केलं. तर इथे मी मगाशी म्हटलं की पाट आमच्याकडे आहे, पण मला भेटत नव्हता. त्याच्यामुळे मी सुपावर पूजा मांडायला स्टार्ट केली. सध्याला दिवा वगैरे लावून घेतला. दिव्याला हळदी कुंकू वाहिलं आणि फूल ठेवून त्याचा आधी त्यांना नमस्कार करायचा दिव्याला आणि त्यानंतर बाकीची पूजा वगैरे मांडायची असते. आता हे तुम्ही तुमच्या पद्धतीमध्ये वेगळे करू करता म्हणजे काही ठिकाणी वेगळं असतं आणि काही ठिकाणी वेगळं असतं. आता सध्याला माझ्याकडे सूप अवेलेबल होतं आणि तेही प्लास्टिकचं होतं. ते सध्याला ॲक्च्युली विणलेलं असावं, पण देव काही असं म्हणत नाही की ह्याच गोष्टी मला पाहिजे. जे आपल्याकडे आहे, आपली साधी बोळी भक्ती, त्याच्यामध्ये खुश आहे. तर मग मी पूजा मांडायला घेतली पटपट. सुपावर लाल कापड टाकून नंतर तांदूळ ठेवले, त्याला हळदी कुंकू वाहून नंतर पान ठेवले त्याच्यावर आणि जे ओसा होता ते व्हायला. नंतर सगळ्यांना एक एक फुलं वगैरे देऊन हळदी कुंकू वाहून आणि नमस्कार केला. त्यानंतर तिळगुळाचे लाडू देखील ठेवले. आणि हो, तिळगुळाचे लाडू हे मात्र आम्ही घरी बनवले. तर ह्याची रेसिपी मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की सांगेल, तर नक्की ट्राय करा. ॲक्च्युली ते खूप इझी आणि क्विकेस्ट वे आहे. तर तसं माझी पूजा वगैरे मांडून झाली. जेवण वगैरे तर माझ्या सासूबाईंनी सकाळीच बनवून घेतलं होतं. मला फक्त भाकरी बनवायच्या होत्या आणि त्यांनी चकल्या वगैरे पण पटपट बनवून घेतल्या होत्या. मी फक्त भाकरी बनवण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी उठले. तर तुम्ही म्हणत असाल हे ओवसा हे का करतात, का असतं, काय असतं? तर हे फक्त ना पूर्वीच्या काळात म्हणलं जायचं की मुलांना नजर लागू नये, आजारपण येऊ नये, घरात शांती समृद्धी राहावी, म्हणून देवाला ओवसा अर्पण करायचो. आणि ओवसा ही फक्त विधी नाही, तर आईचं प्रेम, देवाचरणी प्रार्थना आणि मुलांच्या भविष्याची प्रार्थना ही आई करते. तर त्याच्यामुळे हे केला जातो. आणि मी आधी हे नव्हते करत. मीही आता ह्या गोष्टी जेव्हापासून चिमुताई झाली आहे ना, तर मी हे सगळं शिकायला ट्राय करते. कारण की मला ही जी संस्कृती आहे ना, ही पुढे माझ्या चिमुताईलाही शिकवायची आहे आणि माझ्या चिमुताईलाही ह्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे. त्याच्यामुळे मग मी ह्या सगळ्या गोष्टी भलेही मला टाईम भेटत नाही किंवा थोडासा टाईम मॅनेज होत नाही, पण मी नक्की ट्राय करते की हे तिच्यासमोर करावं, कारण की हे तिला दिसावं आणि तिलाही समजावं की आपली भारतीय संस्कृती वगैरे कशी असते आणि काय असते. तर अकॉर्डिंग आमच्या चिमुताई आल्या. चिमुताई काय पूजा मांडताना साईडलाच होता. तर त्यांना म्हटलं, चला तुम्ही आलाच आहे तर तुम्हीही जय जय बाप्पा करून घ्या, दर्शन वगैरे करून घ्या, पाया पडून घ्या आणि बस. आमची तर अशी होती. आणि ओवसा तुमच्या घरी कसा होतो हे मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही कसं प्रकारे करता आणि काय करता. तर त्यानंतर आमची प्रार्थना वगैरे झाल्यावर आम्ही महिला मंडळ, आमचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू झाला. त्याच्यात महिला मंडळ झाले की आमची चिमुताई पण सगळ्यात छोटी महिला, तर तीही आमचं ट्राय करत होती आणि सगळ्यांना हळदी कुंकू म्हणजे तिलाही सेम करायचं होतं की तुम्ही करताय मलाही. त्यानंतर आमच्या चिमुताईला फक्त पाया पड म्हटलं आणि आमची चिमुताई किती छान आणि गोंडसपणे लगेच जाऊन पायापाशी डोकं ठेवलं तिने. तर मग चिमुताईचं झाल्यावर मीही पाया पडून घेतल्या. मोठ्यांचा आशीर्वाद घेणे गरजेचं आहे. भले आम्ही खूप भांडतो, पण आशीर्वाद इट्स कंपल्सरी. आणि भांडणातच प्रेम वाढतं असं म्हणतात ना, तर हे मला खरंच वाटतं. तर असं त्यानंतर त्यांनी मस्तपैकी चकल्या वगैरे बनवल्या होत्या आणि त्याही खूप वेळच्या थांबल्या होत्या. त्याच्यामुळं मग त्यांनी नाश्ता करायला घेतला, कारण की चिमुताई पटकन झोपली होती. तर म्हटलं पटपट आवरून घ्यावं, कारण की मलाही ऑफिसला निघायचं होतं. तर मग मी 2x स्पीडने भांडे घासायला स्टार्ट केली. नाही, हे नॉर्मलच आहे. हे एडिटिंगमध्ये 2x स्पीडमध्ये गेली. तर पटपट म्हटलं आवरून वगैरे हवं. आणि तुम्हाला ब्लॉग तर एवढाच होता, पण मला नक्की सांगा की तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा आवडला.
तुम्ही तुमच्या घरी ओवसा कसा करतात, तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी काय काय केलं, आणि हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आजपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आय रिक्वेस्ट यू प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल अँड शो मोर सम लव्ह. आणि अशा प्रकारे आमचा मकर संक्रांतीचा पहिला सण समाप्त झाला. नंतर मी किचनही आवरून घेतलं आणि ह्या चकल्या पहा ज्या की माझ्या सासूबाईंनी केल्यात आणि त्यांनी खूप पटकन केल्या माझ्या भाकरी होसपर्यंतच. बाकी आमची सागाची भाजी वगैरे होती. हे आदल्या दिवशी बनवतात पण ॲक्च्युली आम्ही विसरलो होतो, त्याच्यामुळे संक्रांतीच्या दिवशीच बनवलं आणि मी भाकरीही पटपट बनवून घेतल्या होत्या. आणि अशा प्रकारे आमचा आजचा बेत होता. तर होप तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल. थँक्यू फॉर वॉचिंग.